करमाळा शहर व तालुक्यामध्ये ईद उल अजहा उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी करमाळा शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली। तसेच नमाज पठण मौलाना मुश्ताक काजी आणि खुतबा पठण करमाळा शहर काजी मुजाहिद खलील काजी यांनी केले। ही परंपरा एक शतकापेक्षा जास्त काळापासून काजी घराणं करत आहे व याचे सरकारी पेठा खातेत पुरावे व नोंद आहे। करमाळा शहर काजी यांनी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम आणि हजरत इस्माईल अलैहिस्सलाम यांनी इस्लामसाठी दिलेल्या कुर्बानी महत्त्व पटवून दिले। प्रेम, निस्वार्थीपणा आणि त्यागाची शिकवण देणारा ईद उल अजहा सण आहे। काही राजकारण्यांकडून व काही न्यूज चॅनल समाजामध्ये द्वेष पसरवत असून हे सर्वसामान्य जनतेने समजून घ्यावे। तसेच पोलीस प्रशासनाने सतर्क राहून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी असे शहर काजी यांनी मागणी केली। इस्रायल आणि अमेरिका ही आतंकवादी राष्ट्रे आहेत असे शहर काजी यांनी सांगितलं। काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याचा जाहीर शब्दात निषेध व पाकिस्तान मुर्दाबाद, आपल्या भारतीय जवानाची कुर्बानी देश कधीच विसरणार नाही। जय जवान जय किसान, हिंदुस्तान जिंदाबाद। वक्फ संशोधन बिलचा जाहीर शब्दात निषेध। केंद्र सरकार व राज्य सरकारने मॉब लिचिंग लवकरच कायदा आणला पाहिजे, कारण यामध्ये 100हून अधिक लोक मरण पावले आहे असे शहर काजी यांनी मागणी केली। करमाळा शहर व सर्व ग्रामीण भागात ईद उल अजहा उत्साहात साजरी झाली। AJ 24 तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अलीम शेख, करमाळा। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।